नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचे 4 वाजतात आणि आपण पाहता 4च्या बातम्या. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी येते मध्य प्रदेशातनं. कारण तिकडे मध्य प्रदेशात शिवपुरी इथं आज सकाळी भारतीय हवाई दलाचं मिराज 2000 लढाऊ विमान एक कोसळलं. तांत्रिक बिघाडामुळे मिराज विमान कोसळले. दोन्ही वैमानिक वेळेवर सुरक्षितरित्या बाहेर पडले आणि त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. मिराज विमानानं ग्वाल्हेरहून उड्डाण केलं आणि शिवपुरीजवळ ते कोसळल्याचं पाहायला मिळतंय. तांत्रिक बिघाडामुळे मिराज 2000 हे विमान कोसळले. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी राजकीय वर्तुळातनं मंत्री धनंजय मुंडेंसंदर्भातली. धनंजय मुंडेंचा पाय आता आणखीनच खोलात गेलाय. त्याला कारण कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलंय. धनंजय मुंडेंच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती. कोर्टानं धनंजय मुंडेंना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दरमहा पोटगी द्यावी लागणार आहे. धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाकडून मान्य. करुणा मुंडे पत्नी असल्याचाही कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा. करुणा मुंडेंना दरमहा 1,25,000ची पोटगी द्या. मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 पोटगी देण्याचे आदेश. दरम्यान याचबाबत करुणा मुंडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी साम टीव्हीशी करुणा मुंडेंनी काय बातचीत केली पाहूया. त्याच्याबद्दल निकाल दिला आहे काय समजा? हाँ, न्यायालय ने निकाल दिया है. मैं न्यायाधीश का, न्यायालय का आणि जे माझे ॲडव्होकेट होते त्यांचा मी हृदयापासून आभार मानते. याचिकेत तुम्ही काय नक्की मांडलं होतं? याचिकामध्ये 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी केली होती, जे आमचा खर्च आहे दर महिन्याचा. आणि माझा मुलगा जे आहे व बेरोजगार आहे, मी बेरोजगार आहे. त्याच्यासाठी 15 लाख रुपये दर महिन्याचा जे आमचा खर्च आहे ते मागितला होता. 2 लाख रुपये मंजूर केलेला आहे कोर्टाने आणि बायको म्हणून मंजूर केलेला आहे. त्याच्यासाठी मी आभार मानते. आणि मी याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेऊन, मी संतुष्ट नाही आहे, कोर्टाची ऑर्डर घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीवर तुमची लढत होती, नक्की काय सांगाल? मंत्री कशाचा मंत्री? बायकोसाठी एक नवरा असते, मंत्री नाही असते. सीएम जरी झाला तो पण मी लढणार आहे. दरम्यान करुणा मुंडेंनी देवेंद्र फडणवीस, अजित पवारांवरही आरोप केले. धनंजय मुंडेंना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा वरदहस्त असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री का तो पूरा सपोर्ट है उनको, वो तो मैंने देखा है. अपोजिशन लीडर थे तब से उनको मुख्यमंत्री का पूरा सपोर्ट है, पूरा. और अजित दादा का तो है ही. एखादा मंत्री हा घरगुती हिंसाचार करत असेल तर धनंजय मुंडेंचा तातडीनं राजीनामा घ्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केली आहे. मुंडेंनी निवडणूक आयोगालाही खोटी माहिती दिली आहे. आमदारकी रद्द करण्याची मागणी आता करण्यात येणार असल्याचं दमानी यांनी म्हटलंय. संतोष देशमुख या प्रकरणात किती मोठ्या प्रमाणावर दहशत झाली होती आणि धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळच्या माणसांनी, म्हणजे त्यांचा भाऊ म्हटलं तरी चालेल, आणि त्यांच्या सहकार्यामुळे जर हे होत असेल तर ते चुकीचं होतं, हे आम्ही दाखवून दिलं. ECIला मी जे ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी लिहिणार होते त्याच्यात आता ही पण माहिती देणार आहे की कोर्टाने यांना डोमेस्टिक व्हायलन्स केलं असं म्हटलंय. या व्यतिरिक्त या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत, हे देखील आता सिद्ध झालंय. याचा अर्थ ह्यांनी ही माहिती ॲफिडेव्हिटमध्ये दिलेली नाही आहे, म्हणून यांची आमदारकी देखील रद्द व्हावी अशी देखील मी मागणी करणार आहे. कोर्टाच्या या निर्णयावर मंत्री धनंजय मुंडेंनी मात्र बचाव केलाय. कोर्टाचा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा आहे. करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर मी दोषी नाही, असं प्रसिद्धी पत्रक मुंडेंनी जारी केलंय. इकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस, पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू, असं धमकावत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार आहेत. त्यांचा अटकेपासून धारूर पोलिसांचं एक पथक मागावर आहे. त्या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. दोन आरोपी तिथून पळून गेले. मोठ्याने पोरं आरडल्यामुळे आम्ही बघायला गेलो.
त्यांनी कारण त्यांचं एकच होतं की जे वाल्मिक कराडचे व्हिडिओ आहेत काही आणि जे काही त्यांचे काही टेटस आहेत ते टेटस का बघतात तुम्ही आणि तुम्ही मराठी साले मारलेले आहेत असं तसं म्हणून त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि त्यांची दहशत एवढी आहे की आज पण काल पोलीस स्टेशनला पण त्यांची तक्रार त्यांनी घेतलेली नव्हती रात्री उशिरापर्यंत. पुन्हा मीडियांनी हे केल्याच्या नंतर त्यांनी तक्रार घेतली गेलेली. आणि आता बातमी लाडक्या बहिणी संदर्भातली. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरचा ताण कायम आहे आणि हाच ताण कायम असताना सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी आता कोट्यावधींची उधळपट्टी करण्याचा घाट घातलाय. सरकारकडून लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी हा खर्च केला जाणार आहे. लाडकीमुळे इतर योजनांना कात्री लावली जाते, तसंच अपात्र लाडक्या बहिणींनाही योजनेतून बाद करण्यात येत आहे. असं असताना सगळ्याच राज्याच्या जनतेला माहीत असलेल्या योजनेवर पुन्हा प्रसिद्धी कशासाठी असा सवालही उपस्थित होतोय. पुढच्या बातमीकडे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवरती भार पडत असल्याचा आरोप केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर आणखी एक योजना बंद होणार असल्याचीच माहिती समोर येते. आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश रद्द करण्यात आलाय. विधानमंडळ सदस्य तसंच इतरांना ही बॅग वाटप करण्यात येणार होती. 886 हार्ड टॉप 4 चाकी लगेज ट्रॉली बॅगा खरेदी करण्यात येणार होत्या. महायुती सरकारनं या निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्च ठरवला होता, मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आलाय. राज्यात सध्या कुठल्या योजना सुरू आहेत त्यावर एक नजर टाकूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 46,000 कोटी. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 14,761 कोटी रुपये. मुलींना मोफत उच्च शिक्षण 1800 कोटी रुपयांची योजना आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण 5,500 कोटी रुपयांची योजना आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 1,300 कोटी रुपयांची योजना आहे. लेक लाडकी योजना 1,000 कोटी. मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना 400 कोटी रुपये. मुख्यमंत्री वयोश्री योजना 480 कोटी. गाव तिथे गोदाम योजना 341 कोटी. त्यामुळे या लोकप्रिय योजना आहेत, मात्र त्याला पैसाच पुरत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुढची बातमी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरून माजी आमदार बच्चू कडूंनी आता महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणालेत. मतं घेऊन पैसे बंद करणं ही फसवणूक आहे असंही त्यांनी म्हटलंय. तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे. मग पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं? आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार. व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आणि इकडे शिवभोजन थाळीबाबत आता एक आणखी मोठी बातमी समोर येते, कारण राज्य सरकार शिवभोजन थाळी देखील बंद करण्याचा विचारात आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मविया सरकारच्या काळात शिवभोजन थाळी लोकप्रिय ठरली होती. शिवभोजन थाळीत केवळ 10 रुपयांमध्ये जेवण मिळतं. मात्र ही योजना बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना देखील गुंडाळली जाण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुंडांना दम भरलाय. कोणी खंडणी मागितली, कोयता घेऊन दहशत माजवली तर मकोका लावा असा आदेश पोलिसांना दिलाय. वाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग. अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा, काय करायचं ते करा. एक आरोपी पकडला, अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही. इंडस्ट्रीकडनं तक्रार येते
की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते आहे, हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही. आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही. काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये. त्यामुळे आता हा बदल घडतो का आणि उद्योगांना मोका श्वास घेता येतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुढची बातमी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपच्या संपर्क मंत्र्यांची एकीकडे नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी शिंदे अजित पवारांना झटका दिलाय, तर एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर नियुक्ती करून आणखी एक दणका देण्यात आलाय. एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर संजय सेठींची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानं भरत गोगावले, प्रताप सरनाईकांनाही झटका बसलाय. संजय सेठी परिवहन खात्याचे अपर प्रमुख सचिव आहेत. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा टॉप 50 मधून. संभाजीनगरात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष आमले यांच्या मुलानं शहरातील एका हॉटेलमध्ये धुडगूस घातलाय. हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण द्यायला नकार दिल्यानं आमले यांच्या पुत्रानं 8 ते 10 जणांच्या टोळक्यांनी कर्मचारी तसंच मॅनेजरला बेदम मारहाण केली. या घटनेबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्धा शहरातील मुख्य मार्गावर सोशालिस्ट चौकात 2 गटात चांगलाच राडा झाला. एका शॉपचालक आणि लगतच्याच एका कार्यालयातील सदस्यांमध्ये हा वाद झालाय. या राड्यानं काही वेळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. बीड शहरात खुलेआम गुंडाराज पाहायला मिळतोय. शहराच्या मोमिनपुरा भागात मारहाणीचा प्रकार समोर आलाय. मोहम्मद राशिद या तरुणावर नजीब खान, उस्मान खान आणि हॉटेलमध्ये घुसून हल्ला करण्यात आला. या मारहाणीचा सीसीटीव्ही समोर आलाय. सोशल मीडियावर तो व्हायरल झालाय. जुन्या वादातनं ही मारहाण झाल्याची माहिती मिळते. नाशिकच्या सिडको परिसरात 3 ते 4 जणांवर एका अज्ञातानं प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला. हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. विशेष म्हणजे काल याच भागात पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी उपक्रम राबवला होता. कल्याणात जुना मच्छी मार्केट परिसरामध्ये अनधिकृत पाणी कनेक्शन घेण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर येते. त्यात 2 जणांनी मिळून तरुणाच्या अंगावर तीक्ष्ण हत्यारानं वार केलेत. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता एक महत्त्वाची बातमी साताऱ्यात येते, कारण सातारा शहरानजीक असलेल्या जकातवाडी इथं 2 गटांमध्ये तुफान राडा झाला. जमिनीच्या अतिक्रमणावरून 2 गटात हाणामारी झाल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांनी 10 ते 15 जणांना ताब्यातही घेतलंय. जमावातील लोकांकडून कोयते, सळई आणि काठ्यांचा वापर करण्यात आलाय. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतात. त्याला घ्या पहिला, कोयता नाही देणार त्याला घ्या. पाहिजे मला घेऊन तुम्ही पाणीपुरी खाताय? पाणीपुरी खात असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा, कारण व्हिडिओ जे दाखवलंय ते पाहून तुम्ही पाणीपुरी खाणं कदाचित सोडाल. तेव्हा तुम्ही म्हणाल की आपण पाणीपुरी खातोय की तेलपुरी. म्हणूनच आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. दो बोलतो नीचे गिर एक पाणीपुरी है. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाणीपुरी खाण्याची कुणाची हिंमत होणार नाही, कारण पुरीला फुंक मारल्यानंतर त्यातून 5 ते 6 थेंब तेल बाहेर येत असल्याचं दिसतंय. खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात एका पुरीत तेल असतं का? बरेच जण पाणीपुरी आवडीनं खातात. हा आरोग्याचा प्रश्न आहे, त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही पाणीपुरी नव्हे तेलपुरी खाताय. पाणीपुरीच्या एका पुरीत एवढं तेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय?
एका पाणीपुरीत 4 ते 5 थेंब तेल असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. कारण जास्त प्रमाणात तेल खाणंही आरोग्यासाठी चांगलं नाही. पाणीपुरी सगळेच आवडीनं खातात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पाणीपुरीच्या पुरीत किती तेल असतं हे पाणीपुरीच्या ठेल्यावरच कळू शकतं, कारण लोक तिथूनच पाणीपुरी खातात. म्हणून आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पाणीपुरीच्या ठेल्यावर पोहोचले आणि खरंच पाणीपुरीत जास्त तेल असतं का हे जाणून घेतलं. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये एक व्यक्ती फुंक मारल्यानंतर त्या पुरीतनंच खूप सारं तेल जे बाहेर पडतं ते या ठिकाणी होतंय का ते आपण पाहणार आहोत. कसं करून दाखवा. हे होऊच शकत नाही, कारण की ही पुरी आम्ही जेव्हा तयार करतो, तयार झाल्यानंतर अजून एक मशीन असते राऊंडची, त्याच्यामध्ये या पुऱ्या फिरून त्यातलं तेल काढलं जातं. माझ्या तरी इथं म्हणजे पुण्यात भरपूर ठिकाणी अशीच पद्धत आहे पुरी करायची. व्हायरल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात पाहिल्यावर पुरीत इतकं तेल दिसलं नाही. मात्र पाणीपुरीत किती प्रमाणात तेल असतं आणि तेल किती प्रमाणात खावं याची माहिती डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे आम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेतला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या भारताच्या संस्थेने जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त दिवसामधून 10 ml त्यांनी तेल घ्यावं. चौरस आहारामध्ये असावं. ते तळण असतं बाहेरचं, त्यामध्ये एकदा सकाळी तेल उकळायला टाकलं की ते रात्रीपर्यंत उकळतच राहतं. ही संपृक्त तेलं ही हृदयाच्या दृष्टीने, रक्तवाहिन्यांच्या आजाराच्या दृष्टीने आणि एकूणच आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळ्याच पुऱ्या या खाण्यास हानिकारक नाहीत. पुरी कुठे आणि कुठल्या तेलापासून बनवली जाते हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्हायरल व्हिडिओतील पुरी खराब तेलातील असावी. पाणीपुरी खाताना स्वच्छ ठिकाणी खावी. दिवसाला 10 ml तेल आरोग्यासाठी घातक नाही. त्यामुळे सगळ्याच पाणीपुरीतील पुरीत जास्त प्रमाणात तेल असतं हा दावा असत्य ठरलाय. तरी देखील तुम्ही पाणीपुरी खाताना चांगल्याच ठेल्यावर जा. अस्वच्छ ठिकाणी कोणतेही पदार्थ खाऊ नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.